नमस्कार. राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी आणि सामान्य लोकांसाठी विविध योजना राबवत असतं. या योजनातून शेतकऱ्यांना, सर्वसामान्यांना, महिलांना एक आधार देण्याचा प्रयत्न असतो. शेतातील कामे असो वा थेट रोखीची रक्कम असो, यातून त्यांना गुजारा करण्यासाठी, संसार चालवण्यासाठी या गोष्टी उपयोगी पडतात. लाडकी बहीण, लाडका भाऊ या योजना सध्या मोठ्या प्रमाणात वाजत गाजत आहेत. पण आता प्रश्न आहे शेतकऱ्यांचा. शेतकरी जरी लाडका असला तरी तो खऱ्या अर्थी कधी लाडका होणार सरकारचा, असा आजचा विषय आहे. नमस्कार, मी संजय काटे, 7/12 जिल्ह्याचं या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. राज्य आणि केंद्र सरकार, मग ते कुठलंही असो, विविध योजनांच्या माध्यमातून सामान्यांना आधार देण्याचा प्रयत्न करतं. MaDBD या पोर्टल योजनेतून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जातात. विशेष म्हणजे या सगळ्या योजना ऑनलाईन पद्धतीने राबवल्या जातात. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या कार्यालयात, पंचायत समितीत हेलपाटे मारण्याची गरज भासत नाही. या योजना मध्यंतरी अतिशय चांगल्या प्रमाणात चालू होत्या, अर्थात आजही आहेत, परंतु त्यात काही अडचणी येत असल्याचं समोर येत आहे. या योजनेतून कृषी यांत्रिकीकरण, ऊस तोडणी हार्वेस्टिंग मशीन, त्यासोबतच इतर ज्या काही पॉली हाऊस योजना आहेत किंवा शेततळ्यांचे व त्यांचे अस्तरीकरण, ठिबक सिंचन, औषध फवारणी, पंप, कांदा चाळ, शेडनेट, या विविध योजना शेतकऱ्यांना फायदेशीर असतात आणि त्याचे जे अनुदान मिळतं ते थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतं. या योजनेसाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल करतात. त्या अर्जांची छाननी होऊन त्यातून लकी ड्रॉ काढले जातात आणि त्या ड्रॉच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अनुदान मिळतं. कृषी विभागातून घेतलेल्या माहितीनुसार एकट्या श्रीगोंदा तालुक्याचा विचार करता गेल्या 4 वर्षात या अनुदानापोटी तब्बल 55 कोटी रुपये शेतकऱ्यांसाठी खर्च केले आहेत. म्हणजे एका अर्थीने शेतकरी लाडका आहेच, परंतु आता अडचण एक झाली, या लाडक्या शेतकऱ्याला लाडकी बहीण आणि लाडका भाऊ या योजनेची जर अडचण होत नाही ना, अशी थोडीफार शक्यता वाटू लागली आहे. कारण गेल्या वर्षी 14.5 कोटीच्या आसपास श्रीगोंदा तालुक्यात अनुदान खर्च होणं अपेक्षित होतं. त्याचे ड्रॉही झाले होते, परंतु प्रत्यक्षात 9 कोटी रुपये खर्च झालेत. म्हणजे 5 कोटीच्या आसपास या लकी ड्रॉच्या अनुदानाचा देणं अजून सरकारला बाकी, म्हणजे ते शेतकऱ्यांकडे येणं बाकी, शेतकऱ्यांना मिळणं बाकी. त्यासोबतच ठिबक सिंचन योजनेतील हे जवळपास 2.25 ते 2.5 कोटी रुपये शेतकऱ्यांचे प्रलंबित आहेत. म्हणजे एकूण साधारण 7 ते 7.5 कोटी रुपये एकट्या श्रीगोंद्यातील शेतकऱ्यांचे सरकारकडे येणे बाकी आहे. आणि त्यासोबत आता यंदाचा ड्रॉ अपेक्षित होणं होतं, परंतु फळबाग लागवड वगळता इतर ड्रॉ झालेलेच नाहीत. म्हणजे जी सरकार लाडकी बहीण, लाडका भाऊ या योजनेच्या माध्यमातून सामान्यांना आधार देण्याचा प्रयत्न करीत आहे, त्याचा फटका अर्थकारणातला शेतकऱ्यांना बसतोय, असे वरचे तरी मत वाटते जाणकारांचे. जे वास्तव आहे ते लवकर समोर येईल समजा, परंतु हे अनुदान लवकरात लवकर मिळणं हे शेतकऱ्यांसाठी आवश्यक आहे. सध्या खरीपाचा हंगाम चालू आहे. शेतकऱ्यांनी जे ड्रॉमधून जे अवजारं किंवा ज्या वस्तू मिळाल्यात त्या जरी घेतल्या असल्या तरी त्याचं देणं व्यापाऱ्यांना अजून बाकी आहे. सहज कृषी विभागातल्या माहिती घेतली असता ऑनलाईन पद्धतीने जे अर्ज भरले जातात त्यातून छाननी होऊन त्यातून पात्र उमेदवारांचा लकी ड्रॉ काढला जातो आणि लकी ड्रॉच्या माध्यमातून लाभार्थी ठरवले जातात. 2020-21मध्ये श्रीगोंदा तालुक्यात 836 लाभार्थ्यांना या योजनेचा, विविध योजनांचा लाभ झाला. त्यातून 1,91,13,533 रुपये
कृषी विभाग आणि पंचायत समितीच्या तालुका कृषी विभाग आणि पंचायत समितीच्या कृषी विभागाच्या माध्यमातून खर्च झाले. या DBTच्या 15 योजना आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या, त्यातून हे खर्च होतात. 2021-22मध्ये 3609 लाभार्थी झाले. त्यातून 13,03,00,000 रुपये खर्च झाले, म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग झाले. 2022-23मध्ये यात अजून वाढ होऊन 4,753 शेतकरी लाभार्थी यात योजनेत मिळाले. त्यातून 19,04,00,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले. म्हणजे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे येत होते विविध योजनात, विविध अवजारांसाठी, शेती उपयोगी मशागतीसाठी. 2023-24मध्ये 3,032 शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला, म्हणजे मिळणं अपेक्षित होतं. ड्रॉच्या माध्यमातून त्यांची निवड झाली. त्याची रक्कम 14,19,76,000 रुपये होती. पण यातील 9,02,221 रुपयेच प्रत्यक्षात खर्च झाले, म्हणजे ते शेतकऱ्यांच्या खात्यावर आले. म्हणजे पर्यायी यातून जवळपास 5 कोटी रुपये शेतकऱ्यांचे थकबाकीत आहेत. ठिबक सिंचन योजना ज्या आहेत, शेतकरी आता आधुनिकीकरणाकडे वळतोय. बऱ्यापैकी श्रीगोंदा तालुक्यात, नगर जिल्ह्यात ठिबक सिंचन क्षेत्र वाढले. फळबागा असो, ऊस असो, बाकीच्या क्षेत्रालाही ठिबक तुषार सिंचन केलं जातं आहे. पण यात काय होतं आहे, 2.25 ते 2.5 कोटी रुपये श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांचे तसेच बाकी आहेत. म्हणजे एकूण 7 ते 7.5 कोटी रुपये या योजनेत बाकी आहेत. एकीकडे शेतकऱ्यांना पैसे मिळणं अपेक्षित असताना यंदा या योजनेतले फळबाग लागवड वगळता इतर ड्रॉ रखडलेले आहेत. आता निवडणुका लागतील विधानसभेच्या, त्या आचारसंहिता लागतील, त्यात ड्रॉ होतील, त्यापूर्वी होतील की नाही ही शंका आहे. आता या सगळ्या ज्या अडचणी आहेत त्या शेतकऱ्यांच्या असल्या तरी श्रीगोंद्यातील तालुका कृषी कार्यालय यांच्या अडचणीही आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. स्वातंत्र्यानंतर या कार्यालयाला स्वतःची इमारतही नाही. हे कार्यालय एका आडगळीत पडलेलं आहे. त्याचं ते जे गोडाऊन आहे ते कुकडी पाटबंधारे विभागाचं आहे. दरवर्षी कृषी विभाग त्यासाठी भाडं भरतो आहे. माझं यातून एक म्हणणं आहे की सध्या श्रीगोंद्यात आमदारकीचं मोठं वारं चालू आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून, संपर्काच्या माध्यमातून विविध प्रश्न हाती घेऊन डझनभरापेक्षा जास्त इच्छुक सध्या लोकांच्या घरोघरी होम टू होम फिरत आहेत. या ज्या भावी आमदार आहेत त्यांनी थोडंसं याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. घोडचं पाणी, कुकडीचं पाणी, विसापूरचं पाणी, रस्ते, लाईट हे विषय तर महत्त्वाचे आहेतच, पण या विषयाचं राजकारण किती दिवस करणार? इतर विषयांकडे लक्ष दिलं तर त्या माध्यमातून शेतकरी वाचला जाईल, जगला जाईल. आणि कार्यालयात ज्या कार्यालयांच्या अडचणी आहेत कृषी विभागाच्या, त्या कार्यालयाच्या अडचणीकडे, प्रशासनाच्या अडचणींकडे नेत्यांनी, पुढाऱ्यांनी पाहणं गरजेचं आहे. मुळात हा प्रश्न पुढाऱ्यांना समजला की नाही हे अजून खरंच समजणं बाकी. पाहूया आपल्या माध्यमातून याबाबत वरिष्ठ कार्यालय अथवा वरिष्ठ नेते यांच्या कापर्यंत आपला विषय जातो का. परंतु शेतकऱ्यांसाठी हे गरज आहे, अनुदान तातडीने मिळणं गरजेचं आहे. शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावर हे येणं अपेक्षित आहे. याकरता सर्व पातळीवर प्रयत्न होणे गरजेचं आहे. हा विषय एकटा श्रीगोंद्यापुरता नसला, नगर जिल्ह्याचा, राज्याचाही असेल, पण सगळ्यांच्या दृष्टीने हे महत्त्वाचं आहे. याबाबत ठोस उपाययोजना तातडीने व्हावी ही अपेक्षा. धन्यवाद.